आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. बापरे, फारच अवघड आहे नाही हे ठिकाण. पूर्वी किती कठीण वाटत असेल असं दर्शनाला येणं, आता सहज येऊ शकतो आपण. ते आरासुरी आंब्याचं ठिकाण असंच अवघड आहे? नाही नाही नाही, जरा चढण आहे, पण वर मंदिरच आहे नेहमीसारखं. हा, मी ती आणखीन एक कथा सांगतो त्याविषयी तुला, गब्बरगडाची. गब्बरगड? काय बोलता तुम्ही बाबा? गब्बर म्हणजे शोले, डिशाव डिशाव. काहीतरीच काय बोलतोयस? अगं पण त्याखेरीज इतर कुठे नाव ऐकलंस का तू? सांग बरं. नाही. मग पण आता ऐका, हे इथल्या जवळच्याच एका गडाचं नाव आहे. त्या गडावरती एक गुहा आहे. ती गुहा फार पवित्र मानतात. तिला म्हणतात माईका द्वार, म्हणजे आईचा दरवाजा. हो, कारण तिथे त्या गुहेत म्हणे देवी झोपाळ्यावर बसायला येते. ग्रेट, आपण जाऊया, नक्कीच जाऊया. जाऊया ना बाबा, बघूया तरी ती झोका खेळणारी देवी. अरे पण ही नुसती दंतकथा आहे, समजूत. त्या गुहेचं दार बंदच असतं, पण भक्त म्हणतात की त्या दाराला कान लावला की झोपाळा हल्ल्याचा, त्याच्या त्या कड्या असतात ना, त्या कड्या वाजल्याचा आवाज येत असतो म्हणून. खरं असेल का हो हे? आता खरं आणि खोटं हे बघ, मला विचारशील तर त्यामागे काहीतरी वास्तव कारण असेल. हवा, पाणी, वारा, प्राणी, विशिष्ट जागा, विशिष्ट रचना, काही नैसर्गिक घडामोडी, काहीतरी वैज्ञानिक कार्यकारण भाव असेलच. पण भक्तांच्या, भाविकांच्या श्रद्धेच्या जगात ते सगळं वेगळंच असतं. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. या गब्बरगडावर घडलेलीच एक गोष्ट सांगतात. एक धनगर गडाच्या उतरणीवर नेहमी गुरं चारायला यायचा. त्याच्या गुरांमध्ये एक दिवस त्याला एक वेगळीच गाय दिसली. वेगळी म्हणजे? नाही, म्हणजे वेगळी म्हणजे ती त्याच्या गुरांपैकी नव्हती आणि इतरही कोणाची नव्हती. हा, पण ती रोज त्याच्या गुरांबरोबरच चरायची. हे म्हणजे कोणतरी हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं काय? बरोबर आहे की नाही? बिंदास आपली गाय पाठवायची चरायला. त्याच्या एवढ्या गुरांमध्ये एका गायीने काय होतंय, आपोआप तिची पण राखण होईल. अगदी बरोबर. तसंच वाटलं त्या गुराख्याला. पण त्या गायीला सोडणारा आणि परत नेणारा मालक काही त्याला कधी सापडला नाही. गाय दिसायची आणि मग हा संध्याकाळी गुरं गोळा करून परतायला लागला की ती नसायची, एवढंच. अगो बाई, अहो ती देवाची गाय असणार नक्की. सांगतो ना,
तर 6 महिने गेले, वर्ष गेलं, 4 वर्ष गेली, 8 वर्ष गेली, 12 वर्ष, तब्बल 12 वर्ष गुऱ्याखानं गाय राखली. कमाल आहे त्याची पण. खरंच कमाल. पण मग काय झालं, एक दिवस त्याने ठरवलं की काही करून आज त्या गायीचा माग काढायचाच. म्हणून मग तो संध्याकाळपासून गायीवर लक्ष ठेवून राहिला आणि आपली गुरं दुसऱ्याबरोबर घरी धाडून त्या गायीच्या मागेच निघाला. आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. कुठे गेली ती गाय? अदृश्य झाली असेल. नाही नाही नाही, ती सरळ डोंगर चढून गब्बरगडाच्या माथ्यावर पोचली. हा पण मागून गेला तिथे आणि त्याला तिथे एक अद्भुत दृश्य दिसलं. गाय म्हणजे देवी होती का? नाही 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 नाही, अगं त्यानं पाहिला एक भव्य महाल. तिकडे आड रानात एवढ्या वर. आणि कोण राहत होतं तिथे? हेच प्रश्न गुराखालाही पडले. तो त्या महालात शिरला आणि पाहतो तर दिवाणखान्यातल्या रत्नजडित सिंहासनावर एक स्त्री बसलेली, अप्रतिम सुंदर आणि तेजस्वी. काय हवंय तुला? त्या दिव्य स्त्रीनं विचारलं. ही गाय तुमची का? हो, मी तिला 12 वर्ष राखली आहे, मला राखणावळीचे पैसे द्या, तो म्हणाला. चिडली का ती? छे छे छे, ती गोड हसली आणि दासीला बोलवून तिनं सूपभर मक्याचे दाणे त्याच्या घोंगडीत घातले. एवढी महालातली बाई, राणीच किती, बिचाराला सूपभर मका दिला फक्त. मी असते तर तिथेच फेकून दिला असता. दिला. त्यानं बाहेर येऊन तो फेकूनच दिला. वैतागानं घरी आला आणि घोंगडी झटकली तर घोंगडीला अडकलेले 4-2 मक्याचे दाणे चमचमत खाली पडले. अरे, ती रत्न होती, रत्न. धावत परत वरती गेला असेल तो गडावर. गेला तसाच धावला, पण तिथे ना मका, ना रत्न, ना महाल. देवी अदृश्य झाली होती. दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं असं झालं बिचारायचं. हो ना. पण अशा या देवीच्या हकीकती खूप आहेत. आपण जमलं तर जाऊ. दत्तियाच्या राजघराण्याची देवी आहे ती. राजेच तिचे विश्वस्त आहेत. एक हकीकत मला एकदा सासूबाईंनी सांगितली होती याच देवीची. एकदा म्हणे सिरोहीच्या राजांनी देवीला एक उंची शेला अर्पण केला. अशी उंची वस्त्र आणि दागिने दतियाचे राजे स्वतःकडे आणत असत. त्यांच्या घरातली एक मुलगी पुढे सिरोहींच्या घरात दिली आणि ती सासरी जाताना जो शेला अंगावर घेऊन गेली तो योगायोगानं सिरोही राजांनी आधी देवीला जो अर्पण केला होता ना, तोच होता. अरे बाप रे, त्यांना कळलं का ते? लगेच ओळखला त्यांनी तो शेला. आणि मग काय, त्यांनी त्या मुलीला नमस्कार केला आणि म्हटलं, आता तूच आमची देवी आहेस, आमची आई. तुला बायको किंवा सून म्हणून नांदवणं हा देवीचा अपमान असेल. आणि त्यांनी त्या राजकन्येला परत पाठवलं. बिचारी. अच्छा, म्हणून दत्तियाचं राजघराणं देवीच्या अर्पणातील चिंधी सुद्धा उचलत नाही, कशालाही हात लावत नाही. मला आत्ता समजतंय कारण. चला, बोलता बोलता खाली आलो सुद्धा. आता दिलवाड्याची मंदिर. चला निघूया. चला. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.